आजच्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित असलेल्या अरुणाताई, विनोदजी, विनयजी, सर्वच मान्यवर, मला अतिशय आनंद आहे की अतिशय सुंदर असं हे कॉफी टेबल बुक आज प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली. मलाही मनापासनं या प्रकाशनाला उपस्थित राहायची इच्छा होती, कारण मी देखील मागच्या काळात हे पुस्तक बघितलं. अतिशय सुंदर अशा प्रकारे पुस्तक तयार झालेलं आहे. कारण शेवटी महाराष्ट्र धर्म आपण म्हणतो, तर त्याचं सगळं प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारीमध्ये दिसतं, ते पंढरपुरात दिसतं, ते विठ्ठलाच्या आराधनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि इतक्या वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या कथा प्रत्येक वारीमध्ये तयार होतात. आणि एक मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी एक वैश्विक संस्कृती आहे त्याचं दर्शन घडवणारा हा सगळा सोहळा आहे. आणि म्हणूनच हे तीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहे, हे दोन्ही फार मला असं वाटतं आपल्याकरता महत्त्वाचे आहेत. आणि त्याची महती, त्याची माहिती, त्याचा इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या अशा पद्धतीनं कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून अतिशय सुंदर माहिती आणि अतिशय सुंदर फोटोग्राफ्स हे दोन्ही याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की फार संग्रहणीय अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. विनोदजी 2-3 वेळा भेटले, त्यावेळेस त्यांनी त्याच्या पाठीमागचा उद्देश किंवा काय त्यातल्या अडचणी आहेत, काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण मला असं वाटतं ही जी सगळी टीम आहे, ज्या टीमने हे तयार केलेलं आहे, या अरुणाताई तर आहेतच, पण ह्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचं हे पुस्तक या ठिकाणी तयार केलं, जे संग्रहात ठेवावं असं प्रत्येकाला वाटावं. आणि आम्हालाही सरकार म्हणून अनेक वेळा प्रश्न असतो की आपले चांगले सांस्कृतिक माहिती जर कोणाला द्यायची असेल तर काय द्यावं. तर त्याच्यामध्ये आता ही एक ॲडिशन झालेली आहे की हे पुस्तक आम्हाला ते जास्ती महत्त्वाचं राहील. मग कारण आता आपण इनटेंजिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही वारी आपली सादर करतो. त्यामुळे त्याही करता ते इंग्रजीतलं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एक सुंदर अशा प्रकारचं, संग्रहणीय अशा प्रकारचं हे कॉफी टेबल बुक तयार केल्याबद्दल आपले धन्यवाद मानतो, मी आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.